सेवेची ठाई तत्पर जो भाव आहे हा त्याच्यामध्ये असतो. पैकी हा नंदी कसा आहे, एक साइड थोडासा तिरपा, मान त्याने उजवीकडे वळवले आणि हा जो कान होता तो कोणाकडे होता, असा शिवशंकराकडे होता. कशासाठी, आदेश ऐकण्यासाठी. जर हा नंदी बघितला आणि जरा दक्षिणेतले आपण बघितलेले ह्याच्या अगोदरची नंदी याचा जर विचार केला तर एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ होते की हा नंदी हा दक्षिणेतल्या ज्या प्रकारची घटनावळ आहे, ज्या प्रकारची शिल्पशैली आहे, त्या शिल्पशैलीतला हा शरीर सौष्ठव या प्रकारातला नंदी आहे. समजला, शरीर सौष्ठव या प्रकारातला हा नंदी धष्टपुष्ट पद्धतीने कोरलेला आहे. याचं वशिंड मोठं दाखवलंय, याचं एकूण तोंड मोठं दाखवलंय, याचे जे पुष्टे आहेत दोन्ही थाईच त्या मजबूत दाखवलेत. याचं पाठीमागे वृषण आहे ते सुद्धा त्यांनी काय दाखवलंय, दाखवणाऱ्यांनी मजबूत दाखवले. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एक श्लोक आपल्याला मिळतो. त्या शिवशंभूचं दर्शन कसं घ्या याच्यामध्ये तो श्लोक आपल्याला सांगतो. वाम हस्ती वृषण धरुणी, वाम म्हणजे डावा, वाम हस्ती वृषण धरुणी अंगुष्ठ तर्जनी शृंगी ठेवणी तुझ्या पाहती समलोचनी इंद्र समान होय नर. तो न पूर्ण नर आहे, आतमध्ये आहे तो कोण, हे भोल्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा पण तोच आणि तांडव करणारा रुद्र पण तोच. सांभाळू ना त्याच्यापासून सांभाळून त्यांना दोन्ही त्याच्याकडेच आहेत. तर मग तो श्री गुरुचरित्रामधला श्लोक आहे तो पूर्ण नर आहे, त्याचं तेज तुमच्या साध्या डोळ्याला झेपणार नाही, मावणार नाही. तुम्ही काय करा, एक हा डावा त्या नंदीच्या वृषणाला लावा, अंगुष्ठ तर्जनी शृंगी ठेवून पूजा पाहती समोर या आणि त्याच्यामधून त्याची पूजा तुम्ही बघा, त्याच्यातून त्याला बघा. तो काय करत त्याला समजेल, तो हा नंदी त्याला आदेश देत की देवा तुझं तेज ते थोडंसं कमी कर, एक साधा भक्त तुझ्या चरणाशी आलेला. हा त्या श्लोकाचा अर्थ. त्या नंदीची जर आपण शिल्पकला बघितली, त्या नंदीच्या तोंडावर किंवा नंदीला काय कोरलेले आहे, ही काय आहे, वेसन आहे. काय आहे, वेसन आहे. आणि वेसन कोरल्याबरोबरच इथे एक पहिल्याचे गोल दिसत आहे, काय आहे ते, यस काय आहे ते, काय म्हणतात, मुरकी म्हणतात, काय म्हणतात ना, किंवा सोनसाखळी कोरलेली आहे. सोनसाखळी कोरल्याच्या नंतर त्याच्या गळ्यामध्ये एक पुतळ्यांची माळ कोरली. पुतळ्यांची माळ कुठे असते, आता घालतो आपण, परंतु आपल्या आजी किंवा आपल्या पणजींच्या जर वयामध्ये गेला तर प्रत्येकीकडे पुतळ्याची माळ असायची आणि पुतळ्याची माळ गळ्यात असतं हे मोठ्यापणाचं लक्षण मानलं. ती पुतळ्याची माळ कोरली. हे सगळं झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण देहावर एक गोंड्याची माळ कोरलेली आहे. गोंड्या म्हणा, घंटा म्हणा, त्यांची माळ कोरले. ती माळ कोरून न राहता त्या माळेची जी गाठ आहे त्या फिगर ऑफ एक नॉट म्हणतात तिला. ते फिगर ऑफ एक नॉटची बरोबर 8 आकडा येणार अशी नॉट सुद्धा ह्याच्या पाठीवर कोरलेली आहे. आपल्याला कामं नाहीत किंवा त्या शिल्पकाराला काही कामं नाहीत म्हणून तो कोरत बस असं शास्त्र कळलं की शिल्प कळतात आणि शिल्प कळली की त्याची शैली कळते, शैली कळली की राजसत्ता कळते, राजसत्ता कळली की इतिहास कळतो. आणि याचा इतिहास कळला आणि या सगळ्या गोष्टी कळला की गड समजून झाला करून समजायचं आपल्याला. आणि मग फिगर ऑफ 8 नॉट कोरलेली आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्या कमरेला कंबरपट्टा कोरलाय. काय कोरलाय, कंबरपट्टा कोरलाय. त्याच्या पुढच्या आणि मागच्या पायांमध्ये तोडे कोरलेत. हातामध्ये कडे आणि पायामध्ये तोडे. पायामध्ये काय कोरलेत, तोडे कोरले. त्याच्या शेपटीचा जो गोळा आहे तो या दोन्ही त्याच्यामधून बाहेर येते. शेपटीचा जो पुढचा काय त्याला आपण म्हणूया झुपका आहे तो बाहेर सुद्धा एकदम स्पष्टपणे कोरलेला आहे. प्रत्येक गोष्ट काय ना काहीतरी इंडिकेट करते, सांगत असते, काही ना काहीतरी संदेश देत असते. हे का आहे, हे असं का, हे सगळं कोरण्याचा उद्देश एकच होता, सांगणं होतं की
आम्ही सुद्धा आता पहिल्यासारखे लेखे तिथे राहिलेले, आमची राजसत्ता सुद्धा, आमचा राज सुद्धा आता काय झाला आहे, मोठा झालाय, मोठा प्रबळ झालाय. आम्ही सुद्धा आता जगावर हुकूमत गाजवू शकतो. आता आम्ही ते तसं राहिलेलो नाही, हे ते सांगणं असतं. हे सगळं कोरलं, त्याची बैठक बसवली आणि जिथे जिथे शिव तिथे तिथे नंदी. एका दुसऱ्या कर्णेश्वरासारखं एका दुसरं उदाहरण आहे. कदाचित धर्मांध वावटाळींमध्ये तो नंदी कुठेतरी गेला असावा. मग काशी विश्वेश्वराचं तुम्ही उदाहरण घ्या, वजूखाण्याचं. शिव आहे, आपला नंदी आहे, शिव शिव कुठे गेला? फव्वारा बनला, कोर्टाने दिला ना आदेश. मग त्यामुळे ही शिल्प महत्वाची असतात. के मोहम्मद, आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी, यांनी मी भारतीय नावाचं पुस्तक लिहिलंय. त्याच्यामधील ज्यावेळी अयोध्या विवादित ढाचा, काय बोललोय मी, विवादित ढाचा, वादग्रस्त ढाचा जेव्हा पाडला, त्याच्यानंतर तिथं खोदकाम झालं. खोदकामामध्ये अनेक हिंदू धर्म संस्कृतीशी निगडीत देवदेवतांच्या तुटलेल्या फुटलेल्या काही मूर्त्या, कमळ असे मिळाले. आणि हे सगळे इंडिकेट करतात एका संस्कृतीकडे, ज्याला हिंदू संस्कृती असं म्हणतात. असा निर्वाळा के मोहम्मदांनी दिला. के मोहम्मद हे केरळचे हे अधिकारी होते. ते आपल्या साक्षीशी शेवटपर्यंत ठाम राहिले. आणि या सायाचा परिपाक म्हणजे 22 जानेवारीला झालेला राम मंदिराची प्रतिष्ठापना. त्याच्यावर एक साध्वी प्रज्ञा सिंग यांचं एक छानसं एक 4 ओळी आहे. कोणत्या? संसद भवन में बसंती जब भगवा चोला पहन के आई, गली गली मेरे हिंदुस्तान की वृंदावन बन जाएगी, काशी मथुरा और अयोध्या ने एक साथ ललकारा है, हम हिंदू है, हिंदुस्तान के और हिंदुस्तान ज्यावेळी आता तिथीनुसार राज्याभिषेक असतो, त्यावेळी कोकणकडा मित्रमंडळ महाड यांच्यातर्फे या नंदीला एक मूक लावलं जातं. काय लावलं जातं? मूक लावलं जातं. तर मग सुरेश पवार काकांना मी विचारलं, आता हे मूक आहे जे नंदीचं, ते वर्षभर राहते नाही ते म्हणजे काकांसोबत आहे चांगले संबंध, ते बऱ्याच वेळा हे करतात, येत असतात. बोलो राहते ना, काय होतंय? आणि तो चोरी थोडी कोणी करून देणार आहे, तो राहील. म्हणजे मोहनराव हे नाही, हे असंच असू दे. हे फुटलंय का आणि फोडलंय कोणी हे जोपर्यंत समजणार नाही, तोपर्यंत रायगडावर आल्याचं सार्थक तुम्हाला मिळणार नाही. आणि हे आम्ही म्हटलो, हे कोणी फोडलंय की आम्ही धर्मांध होतो. आम्ही धर्मांध नाही आहोत, आम्ही धर्माभिमानी आहोत. धर्माभिमानी आणि धर्मांध याचा फरक जोपर्यंत आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्ही धर्माच्या ह्याच्यामध्ये गुरफटून. कोणी फोडलं? हे कोणी फोडलं असावं? इंग्रजांनी. कोणी? आक्रमकांनी, परकीय परधर्मीय आक्रमकांनी. का? संस्कृती, तुमची संस्कृती असते, तुमची जी ऊर्जा स्तोत्र असतात ते आम्ही नष्ट करते, तुमच्या संस्कृतीवर खाला घालायचा, जेणेकरून आमचा हेतू साध्य होईल. ही त्यावेळीच्या शासकांची पद्धती होती. एका हाती क्रॉस आणि एका हाती तलवार ठेवून पोर्तुगीज आले आणि आपलं राज्य स्थापन केलं. व्यापारी म्हणून आले आणि इतके राज्यकर्ते झाले इंग्रज. हे काय होतं? हे धर्मयुद्ध होतं. म्हणून उत्तरेतून आलेला कवी भूषण म्हणतो, काशी की कलागाई मथुरा मस्जिद बाई. मी सांगणार आहे थोड्या वेळाने. अगर शिवाजी नव्हते तो सुन्नत होती सबकी. आम्हाला सुन्नत या शब्दाचा अर्थ अजूनपर्यंत कळलेला नाहीये, त्यामुळे आम्हाला कविभूषण अजून हलका वाटतो. दख्खन के सब दुग्ग जिती दुग्ग सहाय विलास, दख्खन के सब दुग्ग जिती दुग्ग सहाय विलास, शिवसेवक शिव गणपती कियो रायगड वास. काय म्हणतोय? शिव सेवक. शिव म्हणजे कोण? याचा सेवक म्हणजे हा कोणता धर्माचा झाला? हिंदू. सर्वजण झाला का? नेताजी पालकर
मुघलांनी अटक केलं, म्हणजे मुघलांनी पकडलं. नेताजी पालकरांना 9 वर्ष. तालिबानचा जो पीर पंजाल प्रांत आहे तिथे 9 वर्ष ते आता अफगाणिस्तानमध्ये होते आणि त्या अफगाणिस्तानमधल्या पीर पंजाल प्रांताची हवालदारी आपल्या नेताजी पालकरांकडे होती. आणि तो प्रांत इतका अवघड आहे, आजही पूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला, पण सगळ्यात शेवटी तो प्रांत त्यांना भेटला. तो प्रांत त्यांना मिळतच नव्हता, इतका अवघड प्रांत आहे तो. आणि औरंगजेबाने यांना तिकडे त्यासाठी स्पेशल टाकला की याला सह्याद्रीतला अनुभव आहे. दुसरा शिवाजी म्हणजे आमचे नेताजीराव पालकर होते. 9 वर्ष तिकडे गेली, त्यांचं धर्मांतर केलं. मोहम्मद कुली खान नावाने त्यांना थांबवलं. 9 वर्ष झाली दक्षिणेत, तिकडे यायला कोण तयार नाहीये. महाराजांवर उतरायला आपल्याकडे मोठा नेता नाहीये. मग त्यांना आठवण आली एकच आता शिवाजी सोबत लढू शकतो, कोण? मोहम्मद कुली खान. मोहम्मद कुली खान त्याला बोलवलं. मोहम्मद कुली खान आले इथे आले. त्यांना समजलं राजा आता छत्रपती झालाय. पळत 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 रायगडावर आले. महाराजांना शिरसाष्टांग दंडवत घातला. राजा मला परत यायचं आहे. म्हणजे या ना नेताजीराव, तुम्ही आमचेच आहात. आणि या मंदिरामध्ये नेताजी पालकरांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश झाला. कोणत्या धर्मात? हिंदू धर्मात. कुणी केला? महाराज म्हणायला पाहिजे होते सर्व धर्म मुस्लिम राहिलाच काय आणि तू हिंदू झालास काय, तू आमचा नेतृत्वच आहेस का? धर्म वेड नव्हतं ते, धर्म मुलांचा धर्म वेड होता, म्हणून जिजियासारखा कर आम्ही द्यायचो. समजलं? ते धर्म वेड. हे जोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढीला समजवत नाहीत ना, तोपर्यंत आपण का ग्रेट आहोत. आपली संस्कृती हजारो वर्षापूर्वीची परंपरा, आमची रामायण महाभारताची परंपरा, तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. हे कळलं पाहिजे. हे सगळं केलं, हे सगळं सांगितलं, पण हे सगळं टिकवणार कोण असतं? आपण. आणि आपल्यानंतर आपली पुढची पिढी.